हॅलो स्टुडंट्स, लेट्स लर्न द पेट्स अँड देअर युजेस. ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकूयात पाळीव प्राणी आणि त्यांचे उपयोग. सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मुलांनो, पेट्स म्हणजेच पाळीव प्राणी. पेट्स आर ॲनिमल्स दॅट ह्यूमन्स कारण हे प्राणी और फार्म्स आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतात इन आवर डेली लाईव्स. ते आपले मित्र बनून आपल्याला अनेक प्रकारे मदत घरात किंवा शेतात सांभाळतात. ही आहे काऊ म्हणजेच गाय. गाय ही फार उपयुक्त प्राणी आहे. गाय आपल्याला दूध देते. दुधापासून दही, तूप, ताक असे अनेक पदार्थ बनवले जातात जे उपयुक्त आहेत. बफेलो म्हैस आपल्याला दूध देते. गायीच्या तुलनेने दूध अधिक घट्ट आणि प्रमाणाने जास्त असते. बैल म्हणजेच ऑक्स. बैल शेती कामात मदत करतो. शेत नांगरणीसाठी, गाडी ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होतो. म्हणूनच बैलाला शेतकऱ्याचा मित्र असेही म्हणतात. कुत्रा म्हणजेच डॉग. कुत्रा घराची राखण करतो. तो माणसाचा सर्वात विश्वासू मित्र असतो. तसेच पोलिसांना त्यांच्या शोधकार्यात कुत्र्याची मदत होते. डॉंकी म्हणजेच गाढव. गाढव हा कष्टाळू प्राणी आहे. डोंगराळ भागात तसेच ओझे वाहण्यासाठी गाढवाची मदत होते. गाढव हा गरिबांचा तसेच शेतकऱ्यांचा मेहनती साथीदार असतो. कॅमल म्हणजेच उंट. मुख्यतः वाळवंटात ओझे वाहतुकीसाठी, दूरच्या प्रवासासाठी उपयोग होतो. कारण उंट अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो. म्हणूनच उंटाचा वापर वाळवंटात जास्त प्रमाणात होतो. हॉर्स घोडा ओझे वाहण्यासाठी, प्रवास करण्यासाठी उपयोग होतो. तसेच शर्यतीसाठी आणि पोलीस सेवेतही घोडा हा उपयुक्त प्राणी आहे. गोट म्हणजे शेळी, बकरी. शेळीपासून आपल्याला दूध आणि मांस मिळते. शेळी पालन कमी खर्चाचे आणि सोपे असते. शीप मेंढी. मेंढीपासून लोकर मिळते. तसेच मेंढीपासून मांस देखील मिळते. लोकर म्हणजेच थंडीपासून रक्षण करण्यासाठी आपण जे गरम कपडे, स्वेटर, शाल वापरतो ते ह्या लोकरीपासून बनवतात. पिग म्हणजे डुक्कर. मांस मिळते. तसेच हे कचरा खाऊन आसपासचा परिसर स्वच्छ ठेवतात. कॅट मांजर. मांजर उंदीर खाते आणि उंदरापासून होणारे नुकसान टळते. त्यामुळे घर परिसर स्वच्छ राहते. हेन कोंबडी. कोंबडी अंडे देते. कोंबडीपासून मांस मिळते. शेतातील परिसरातील किडे खातात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवता येतो. So these are our true friends. So these pets are very useful animals. They help us in many ways. So always respect their hard work. Don't harm and kill them. So be thankful for their help. Take care of them always. म्हणजेच पाळीव प्राणी हे आपले खरे मित्र आहेत. ते अनेक प्रकारे आपली मदत करतात. ते आपल्याला उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घ्या. ते हार्ड वर्क म्हणजे जे कष्ट करतात त्याचा आदर करा आणि त्यांना मारू नका. मग मुलांनो, आपण हे 12 पाळीव प्राणी शिकलो. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.